का मॅम काय बोलाल तुम्ही? जिथे आधीचे जे नगरसेवक आहे पोहोचले नाही तिथे आम्ही पोहोचत आहोत, त्यांच्यापर्यंत आम्ही जात आहोत आणि आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि सर्व आम्हाला भरभर यशाने यशस्वी करेल अशी आम्हाला आशा आहे. काय बोलाल तुम्ही? हे प्रवीण भाऊनं आता जे सांगितलं आपला गौरे भाऊनं, ते मोठे बंधू आहे आपले, त्याने जे सांगितलं ते खरंच आहे. आज लोक खूप अडचणीत आहेत, पण कसं आहे, हा माझा एरिया नाही, हा माझा एरिया येत नाही माझ्याकडे, यांचे खूप म्हणजे कंप्लेंट आहेत. मग त्याचा फायदा आपल्याला होईल? त्यांचा फायदा आपल्याला होईल आणि बहुमताने आम्ही निवडून येऊ ही माझी आशा आहे. मॅम तुम्ही काय बोलाल? तुम्ही सुद्धा आम्ही हे बोलू इच्छितो की ज्या भागात राहतात जे नगरसेवक आहेत ते, आणि तेच मला त्या भागातून की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं नाही, त्यामुळे त्या वस्तीतली लोक खूप नाराज आहेत आणि आम्हाला सगळ्याकडून प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्ही भरपूर मताने निवडून येऊ अशी इच्छा ठेवतो आम्ही. कुठले मुद्दे प्रकर्षाने तुम्ही मतदाराशी संवाद साधता? प्रभागात कुठले मुद्दे आहेत, कुठले विषय? या प्रभागात बरेच मुद्दे आहेत, जसे आजपर्यंत गटर लाईन नव्हत्या, नळाचे मुद्दा आहे, दूषित पाणी येऊन राहिलं नळाला. सगळ्यात मोठी गोष्ट तशी आहे का इथे या आरेल नाही, हा आरेलचा खूप मोठा मुद्दा आहे. सत्तेत राहतात तेव्हा सांगतात ते का बाबा यांचे पैसे भरायला लागतात, सत्तेत नाही राहत ते सांगतात का बाबा हे सगळे कामं आपण नाही केले आहे. म्हणजे इतके लोक आज करोडो रुपयाचे घरं बांधले आहे, पण त्यांना असं वाटते का बाबा एका कुठल्या तरी झोपडपट्टीत राहतो, बँकेत जातो तेव्हा त्यांना लोक विचारत नाही. बँक आरेल नसल्यामुळे त्या लोकांना असं वाटतं का बाबा आपण कोणातरी कुठं आणि सांगतात ते का आरेलची गरज नाही. मग लोकांनी कसं आपलं उपासनिकेचे जीवन कसं जगावं? कोणाचं लग्न असते, कोणाच्या मुलाचं लग्न असते, मुलीचं लग्न असते, त्यासाठी ते लोन काढायला जातात तर कोणी बँकवाले त्यांना उभं करत नाही. ते मनपाच्या शाळा, क्लिनिक, क्रिकेट ग्राउंड आणि ई लायब्ररी हा सुद्धा तुमच्या एजेंड्याचा विषय आहे का? नाही, आम्ही सगळेच विषय घेतले. आम्ही त्याच्यामध्ये ग्राउंडचे विषय घेतले. इथे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये बिअर बार उघडले आहे. प्रत्येक गार्डनला दारूच्या बाटल्या पडल्या असतात. इथे ही शाळा नाही, ही पाठशाला नाही आहे. त्याच्यानंतर इथे पाण्याची सगळ्यात जास्त समस्या आहे आणि आम्ही लायब्ररी नाही आहे. भवन बनवून ठेवले, तिथे एक लायब्ररी नाही आहे, कोणता हे नाही. म्हणजे नुसते त्यांनी असे दिखावे दाखवण्यासाठी आपण खूप मोठे भवन बनवले बा, खूप मोठं गार्डन बनवलं, पण तिथे काही व्यवस्था नाही. सगळी तिथे दुर्गंधीने अवस्था आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आम्ही हेच आवाहन करून त्या मतदारांना आमच्या पाठीशी राहा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, आम्ही त्यांची कुठेही कोणती अवस्था होऊ नाही देऊ. आणि गार्डन असो, पाणी असो, ई लायब्ररी असो किंवा मुलांच्या रोड रस्ते होऊनच राहिले. रोड रस्त्याचं काही असंही नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे जे गटर लाईनचे आहे ते आणि आरेलचा खूप मोठा मुद्दा आहे इथे. तो तुम्ही प्रकर्षाने सोडवण्याचा प्रयत्न करा. आम्ही प्रयत्न करू. आम्ही डायरेक्ट लाईव्ह टाकलं.